पुढच्या बातमीकडे जाऊया। एकीकडे सगळ्या पक्षांनी महापालिका निवडणुकांसाठी विशेषतः मुंबई महापालिकेसाठी कंबर कसलेली असताना ठाकरेंच्या शिवसेनेला एकनाथ शिंदेंनी मोठा धक्का दिलाय। 4 दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या झालेल्या संजना घाडींनी पती संजय घाडींसह शिंदेंच्या शिवसेनेत आज प्रवेश केला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्तेपदाच्या यादीमध्ये सुरुवातीला संजना घाडींचं नाव नव्हतं। नाराजी व्यक्त केल्यानंतर संजना घाडींच्या नावाचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला। यामुळे नाराज असलेल्या संजना घाडींनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत मशाल खाली ठेवली आणि हाती धनुष्यबाण घेतले। तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आजही चुकीचे निर्णय होत आहेत आणि त्यामुळे त्रास झाल्याचं संजना घाडींनी म्हटलंय। तर हा मालकांचा प्रश्न नसून कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं। या पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता पुढे जाईल, जो काम करेल तो पुढे जाईल। म्हणून हा पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा मालक आणि नोकरांचा पक्ष नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। त्यामुळे कार्यकर्ता म्हणून माझ्या सकट आपण काम करतोय। पूर्ण कालावधीमध्ये या काम करत असताना आम्हाला ज्या अडचणी आल्या तेव्हा येत होत्या, तिथल्या काही ठराविक गोतावळ्याचं ऐकून बऱ्याच गोष्टींचे आणि बऱ्याच व्यक्तींच्या बाबतीत चुकीचे निर्णय घेतले जात आहेत। आताही प्रवक्तेपद आपण पाहिलं असेल तर सकाळच्या यादीत नव्हतं, त्यानंतर संध्याकाळच्या यादीत ऑनलाईन एका लिस्टमध्ये आलं। आमचे प्रश्न एवढंच होते की प्रवक्ता म्हणून काम करत असताना आमचं काय चुकलं। विधानसभेच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने तिकीटे दिली गेली, जे काही कारणं आणि जे काही व्यवहार होऊन दिले गेले, ते आमच्यासाठी प्रचंड प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनाला लागणारं भयंकर होतं। तर संजना घाडींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आता नाराज असलेल्या सुधीर साळवींना ठाकरेंच्या शिवसेनेकडून सचिवपद देण्यात आलंय। अलीकडेच उद्धव ठाकरेंनी पक्षाचे प्रवक्ते आणि काही पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली। त्यानंतर आता सुधीर साळवींकडे सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। आगामी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय। दिलेला आहे, जबाबदारी मोठी आहे आणि लालबाग परळवरील म्हटल्यानंतर कट्टर शिवसैनिक आहात। आपलं लक्ष आता मुंबई महापालिका आहे आणि त्यासाठी मी सुधीरला शिवसेनेचं सचिवपद दिलेलं आहे। सुधीरला तर मी आणखी मुंबईमध्ये इकडे पळवणार आहे, कळलं ना। तर सगळ्यांनी साथ सोबत आणि असे सगळे आनंदात राहा। मला आज खरंच बरं वाटतं की सगळेजण एकत्र आहात, आनंदात आहात, असेच आनंदात राहा, एकजुटीने राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।